बीड मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक मोठा अपडेट समोर येत आहे। बदली झालेले पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अडचणीत आलेत। खासदार बजरंग सोनवणेंकडून बारगळांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला। मस्ताजोग प्रकरणात पहिल्या दिवशी फोन न उचलणं त्यांच्या अंगलट आलेलं आहे। राज्याच्या मुख्य सचिवांना कारवाईचे निर्देश देण्यात आलेत। सूत्रांनी याबद्दलची माहिती आपल्याला देऊ केली आहे। गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे वादात सापडल्याचं पाहायला मिळतंय। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, राज्यात नव्यानं समोर आलेला पीक विमा घोटाळा, यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र यानंतरही अजित पवारांनी सर्व विरोध झुगारत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात कायम ठेवलंय। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं। या खातेवाटपात धनंजय मुंडेंना कोणतं खातं मिळणार यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। त्यामागचं कारण म्हणजे खातेवाटपाच्या काही तास आधीच बीडच्या मस्ताजोग गावात मुंडेंविरोधात ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते। शनिवारी शरद पवारांपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मस्ताजोगचा दौरा करत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। यावेळी ग्रामस्थांनी धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती। तौफिक संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडांवरती आरोप होत होते। विधिमंडळ अधिवेशनात केवळ विरोधकच नाही तर महायुतीतील मित्रपक्षांनीही यावरून धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला। मी अजून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे किंवा वाल्मिकांना यांचं नाव मी घेतलेलंच नाही। त्याच्यामुळं ही लोकशाही आहे। बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधान दिलेलं आहे त्याप्रमाणे सर्वांना सर्व काही बोलण्याचा अधिकार आहे। तसा जितेंद्र आव्हाड साहेबांना सुद्धा बोलण्याचा अधिकार आहे। ते त्यांचं बोलले असतील तर हा प्रश्न मला वाटतं त्यांनाच विचारा। लोक प्रतिनिधी असून त्याला नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं, त्याला गाडीत टाकलं, अपहरण केलं आणि अवघ्या 2-3 तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला। 7 आरोपी कन्फर्म्ड आहेत आणि त्यापैकी फक्त 3 आरोपी सापडलेले आहेत। मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही, तो फरार आहे। तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष महोदय, आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाउट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे। एकीकडे वाल्मिक कराडवरून विरोधकांनी मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे कथित पीक विमा घोटाळ्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची कोंडी केली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली होती। मात्र विरोधक आणि स्वपक्षीयांच्या दबावानंतर सुद्धा धनंजय मुंडेंकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। महायुती सरकारच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मलाच मिळेल असा विश्वास शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला। तर भाजपचे ओबीसी मंत्री अतुल सावे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होणार असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। त्यामुळे आता पालकमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहावं लागेल। संभाजीनगरचं पालकमंत्रीपद पण आपल्याकडेच असणार आहे। किती वेळा उत्तर द्यायचं? संभाजीनगरचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे। माझ्याशिवाय दुसरा कोणी मंत्री संभाजीनगरमध्ये जी काही अनेक घटना या गेल्या 5-6 महिन्यामध्ये घडल्या आहेत, अवैध धंदे असतील, गुंडगिरी असतील आणि जमीन बळकावण्याचे जे काही प्रकार वाढलेले आहेत,
या सर्व प्रकारावर आळा घालण्याचं काम माझं राहणार आहे. तर पूर्व आणि मध्य हे निजामाच्या हुकमाखाली चालणारे दोन्ही मतदारसंघ आहे, परंतु निजामाला झोपून तिसऱ्यांदा अतुल सावेचा विजय झाला आणि हे महायुतीच्या लक्षात आलेलं आहे. निजामाला झोपून म्हणजे MIM ला. मग निजाम दुसरा कोण आहे? MIM निजामच आहे. आणि आमच्या निजामरूपी राजवट जी आहे ती संपवली अतुल सावेंनी. खऱ्या अर्थानं विकासात्मक भूमिका या छत्रपती संभाजीनगर शहराला दिली ती अतुलजी सावे यांनी दिली आणि त्यामुळे निश्चितच आहे की एक मोठी झेप अतुलजी सावेंची राहिलेली आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं अतुलजी सावे यांना पालकमंत्री देतील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं. आता महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं. पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच नसल्याचं त्यांनी सांगितलं. तर महायुतीत कोणताही वाद होणार नाही, आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करू असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. 12 जिल्ह्यात मंत्री नाही आहे, कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार, पण आम्ही आता जसं खातेवाटपाचा आमचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडलं. आम्ही सर्व समजदार आहोत. एकनाथजी, अजितदादा, माननीय मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलेही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाचे वाटप झालं दिसतं. माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय दादा कदाचित 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये बसतील एकत्र आणि पालकमंत्र्यांचं सुद्धा वाटप होईल. मी एक सांगतो, एवढं मोठं मॅन्डेट, 200 जवळपास 37 आमदारांचं बहुमत, इतकं प्रचंड मॅन्डेट महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेलं आहे. त्यामुळं आता आमच्या 3 पक्षांमध्ये मंत्रिपदावरनं नव्हती रस्सीखेच, खातेवाटपावरनं नव्हती आणि पालकमंत्री पदावर सुद्धा नाही. यानंतर इथे